नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। हा जो काही तुम्ही धमाल धिंगाणा बघताय तो आमच्या इकडे नवरात्रीच्या दिवशी नवमीच्या दिवशी असलेल्या जागरणामधला। हा इथे जरी डान्स बघत असाल तरी नंतर फार छान छान गेम वगैरे पण आम्ही खेळलेलो। शिवाय तुम्हाला माझा डान्स बघण्याची ही पहिलीच संधी मी या व्लॉगमधून देते, त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा। मागच्या वर्षीच्या जागरणाला मी तुम्हाला इथले खेळ त्याच्यावरची पारंपरिक गाणी वगैरे दाखवली होती। यंदा सुरुवातीला आम्ही आमच्या एरियातल्या सगळ्या मुलांनी थोडं एंटरटेनमेंट म्हणून काही गेम्स ऑर्गनाईज केलेले, ते खेळत होतो। हा पहिला खेळ संगीत खुर्ची, पण तुम्ही म्हणाल हे रिव्हर्समध्ये का व्हिडिओ लावलाय, तर त्यांनी उलटी संगीत खुर्ची असा खेळ खेळवला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला उलट पळायचं होतं। हेच ते सुरुवातीचं कन्फ्युजन काही जणांचं। यामध्ये नंतर नंतर जी काही म्हणजे मी थोडं टिकले होते, पण नंतर बघा काय झालं ते। कामाची माणसं अरे सुपरवायझर बसले तो स्पेशल। हा मिसळ टाकणार उद्या, परवा टाकणार, परवा। हा आता हे गेम कोऑर्डिनेटर्स बनवतायत, नवीन गेमचे रूल्स सांगतायत। काय आहे नवीन गेम? तळ्यात मळ्यात आहे, तळ्यात मळ्यात। आउट झाला।
आता झाला चित्रा साईज वाटून टाकायचं ओंकारला पहिले का आई शपथ उजेड पण अंधारात पण एवढं मेहनत करतात सगळेजण. लाईट जराशी थोडीशी गेली आहे. आणि काय टाकशील माहितीये का, पोरांनी आमचे पोरं आहेत ना जेवढे तेलकसवाडी कुटुंब, आम्ही महिलांसाठी स्पेशल मिसळ पाव ठेवलेला आहे. मराठीत अगं त्यांना गाण्याचं लावायला कोणाला सांगू. एक मिनिट तुझा काहीतरी करते मग कसली हे उठ अख्खं गाणं करणार आहे परफॉर्मन्स. इकडे इकडे बघून कर, इकडे बघून कर. आता फायनली 2:45 नाही 3 वाजूनही गेलेत. आता आलोय घरी आणि आता झोपणार, कारण उद्या पण दसरा आहे. आता अजून आहेत अनेक जण खाली आहेत, पण उद्या दसरा आहे त्याच्यामुळे मग म्हटलं झोपूया थोडं, कारण मी पण उद्या वर्किंग आहे आणि बाकी पण सकाळी पण लवकर उठावं लागेल. तर मम्मीची वेगळी बडबड चालू आहे, ती जाऊ दे. हा तर येस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा. आणखीनही छान भजन वगैरे काय काय असतं, पण मागच्या वर्षी पण मी भजन दाखवलेलं, तर म्हटलं यावेळी तुम्हाला थोडे खेळ दाखवावेत. आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय. आणि हा अखेरचा तो दसऱ्याचा क्षण, ज्या दिवशी देवीच्या मूर्तीचं विसर्जन होतं, आणि त्यासाठी सुद्धा खूप सुंदर सजावट केली होती, तयारी केली होती सगळ्यांनी. मला अनफॉर्च्युनेटली वर्किंग असल्यामुळे जाता आलं नाही, पण मी थोडंसं 10-5 मिनटं जाऊन ते शूट करून आले होते, दर्शन घेऊन आले होते. या 9 दिवसांमध्ये एरियातल्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आपला म्हणून हा सण साजरा केला होता, आणि म्हणूनच खरं तर दरवर्षी हा जो सण आहे अविस्मरणीय ठरतो.
विशेषतः जागरणाच्या दिवशी ज्या ज्या मुलांनी एवढ्या उत्साहाने सगळ्यांनी म्हणजे अगदी सगळ्या बायका तेव्हा एन्जॉय करत होत्या आणि जे कोणी पुरुष होते मुलं होते ते अगदी खायला देण्यापासून खेळ सगळे मॅनेज करेपर्यंत सगळं काही बॅलन्स करत होते. त्याच्यामुळे म्हणतात ना की एका प्रकारचा जो बॅलन्स असतो नवरात्रीमध्ये जे देवीची पूजा केली जाते त्याच पद्धतीने सन्मानाने इथल्या सगळ्या महिलांनासुद्धा वागवलं जातं. हे शेवटचे आमचे काही फोटोज. आणि येस, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.